Hello students, I welcome all of you for this video lecture. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण कंट्रोल चार्ट फॉर नंबर ऑफ डिफेक्टिव्स इन फॅक्ट फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह ज्याला आपण पी चार्ट शॉर्टमध्ये म्हणतोय तो चार्ट डिस्कस केलेला आहे. म्हणजे व्हॉट आर द कंट्रोल लिमिट्स and how to construct a chart from the given data when the standard value is known and when the standard value is unknown. Today we'll discuss control chart for number of defects. In short it is called C. आता डिफेक्ट आणि डिफेक्टिव्ह या दोन शब्दामधला फरक लक्षात घ्या. डिफेक्ट मीन्स इट इज अन इन्स्टन्स ऑफ non-conformance आणि डिफेक्टिव्ह means overall the item is not up to the mark, it is failed to conform specifications. त्यामुळं डिफेक्टिव्ह आयटम असेल तर त्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त डिफेक्ट्स असू शकतात. त्यामुळं ज्यावेळेला खूप मोठ्या असेंब्लींचा विचार करत असतो आपण त्यावेळेला त्याच्यामधल्या नंबर ऑफ डिफेक्टिव्हची संख्या कंट्रोल करायचा आपण प्रयत्न करत असतो. वी कॅनॉट मेक देम झिरो. म्हणजे उदाहरणार्थ आपण खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्या वापरू शकतो त्याच्यामध्ये एखाद दुसरा डिफेक्ट असला तरी, पण त्या डिफेक्टची संख्या जास्त झाली तर मात्र दॅट बिकम्स युजलेस. सो when the number of defects cross a particular limit, then item becomes useless. तर आज आपल्याला बघायचा आहे तो कंट्रोल चार्ट फॉर नंबर ऑफ डिफेक्ट्स आणि तो कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करायचा ते आपण बघूया. When the unit of product or item does not satisfy one or more of the specifications, it is called a defective item. एखादी युनिट किंवा आयटम ठरवून दिलेल्या स्पेसिफिकेशन्स सॅटिस्फाय करत नाही आहे त्याला आपण त्याला डिफेक्टिव्ह आयटम म्हणतो. तसं डिफेक्टिव्ह आयटम विल कंटेन ॲटलिस्ट वन डिफेक्ट. त्यामुळे आयटम एखादा डिफेक्टिव्ह जर असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी एक तरी डिफेक्ट असतोच. वेन वी आर इंटरेस्टेड इन कंट्रोलिंग द नंबर ऑफ डिफेक्ट्स इन मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट्स, control chart for number of defects, C chart is used. Suppose n different units of the products are inspected and the number of defects found in each of the unit is recorded. आता काय करतो आपण, we have capital N number of units आणि त्या सगळ्यांचं इन्स्पेक्शन केलं आपण आणि त्या प्रत्येक आयटममध्ये किती डिफेक्ट आढळले आपल्याला त्याचं रेकॉर्ड केलं. सपोज दॅट डिफेक्ट्स ऑकर इन अ गिवन इन्स्पेक्टेड युनिट अकॉर्डिंग टू द पॉयसॉन डिस्ट्रीब्युशन. आता काय होतं की एखादी वस्तू तयार करत असताना मॅन्युफॅक्चरर इज टेकिंग अटमोस्ट केअर, म्हणजे खूप काळजी घेत असतात. मग या सगळ्या गोष्टीमधून सुद्धा एखादा डिफेक्ट येणं ही अत्यंत दुर्मिळ घटना असते. त्याला रेअर इव्हेंट म्हणतो आणि अशा प्रकारच्या रेअर इव्हेंट्सचं मॉडेलिंग करायचं असेल तर आपल्याला पॉयसॉन डिस्ट्रीब्युशन तिथं लागू पडत असते. म्हणून आपण इथं काय गृहीत करतो आहे, सपोज दॅट डिफेक्ट्स ऑकर इन अ गिवन इन्स्पेक्टेड युनिट अकॉर्डिंग टू द पॉयसॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर लॅम्बडा. Let x be the number of defects observed after the inspection, then x follows Poisson distribution with parameter lambda. So डिफेक्ट आढळणं म्हणजे एक रेअर इव्हेंट आहे आणि इट कॅन बी मॉडेल्ड बाय पॉयसॉन डिस्ट्रीब्युशन किंवा अशा डेटासाठी पॉयसॉन डिस्ट्रीब्युशनचं फिटिंग
हे उत्तम येत असते. द PMF ऑफ x इज गिवन बाय probability of x is equal to small x e raised to minus lambda lambda raised to x divided by x factorial. हे PMF आपला सर्वांना माहीतच आहे. अँड द सेकंड केस and we know that mean and variance of Poisson distribution is same, and that is equal to lambda. So when we know the standard value, that is lambda, then 3 sigma control limits for C chart can be obtained by, it is expected value of x plus minus 3 times standard deviation. So center line is lambda, lower control limit is lambda minus 3 times root lambda, and upper control limit lambda plus 3 times root lambda. But in practice that lambda is not known. So when lambda is unknown, what should we do? In practice, usually lambda is not known. In such a case, it must be estimated from the preliminary samples taken from the process when the process is thought to be under control. मग त्यावेळेला आपल्याला हा लॅम्बडा एस्टिमेट करावा लागेल. सपोज C1, C2, so on Cm be the number of defects observed in m preliminary samples, then average number of defects is given by C bar is equal to C1 plus C2 so on Cm divided by m. म्हणजे आपण एकूण m सॅम्पल्स तपासले आणि त्या प्रत्येकामध्ये किती डिफेक्ट्स आढळतात आपल्याला त्यांची संख्या लिहिलेली आहे. इथं C1, C2 सो ऑन Cm आणि त्यांचा ॲव्हरेज घेतलं, दॅट इज C बार. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ C बार इज इक्वल टू लॅम्बडा, कारण C आय फॉलो पॉइसन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर लॅम्बडा, आणि त्याच्यामुळं आपल्याला लक्षात येईल की एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ C बार इज इक्वल टू लॅम्बडा. मीनिंग ऑफ दिस इज दॅट की लॅम्बडा एस्टिमेट करण्यासाठी वी कॅन यूज C बार ॲज अन एस्टिमेटर. Thus statistics C bar is an unbiased estimate of lambda. We can use that. Therefore, the 3 sigma control limits for C chart are given by center line lambda is replaced by now C bar. So C bar, upper control limit C bar plus 3 times standard deviation, it is the root C bar, and lower control limit it is a C bar minus 3 times root C bar. So when we don't know lambda, it can be estimated from the samples. आपण असे m सॅम्पल्स घेतले, प्रत्येकामध्ये किती डिफेक्ट आहेत ते काउंट केले, त्याच्यावरून ॲव्हरेज नंबर ऑफ डिफेक्ट्स दॅट इज C बार कॅल्क्युलेट केला, तर त्यावरून आपल्याला काय करता येईल, लॅम्बडा एस्टिमेट करता येऊ शकतो. आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कंट्रोल चार्ट फॉर फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह म्हणजे P चार्ट आणि कंट्रोल चार्ट फॉर नंबर ऑफ डिफेक्ट्स हे दोन्ही ॲट्रिब्यूट कंट्रोल चार्ट आहेत. पण एकामध्ये आपण काय मोजतो आहे की लॉटमध्ये एकूण आयटम डिफेक्टिव्ह किती आहेत, आणि म्हणजे P चार्टमध्ये आपण काय काउंट करतो, सॅम्पल्स घेतो आणि प्रत्येक सॅम्पलमध्ये डिफेक्टिव्ह आयटम्स किती आढळले त्यांची संख्या घेतो आहे. आणि C चार्टमध्ये काय करतो आहे, तर असे m आयटम्स किंवा युनिट ऑफ प्रॉडक्ट, खास करून हा जो C चार्ट आहे, P चार्ट हे जे आयटम्स लॉटमध्ये मॅन्युफॅक्चर होतात त्यांच्यासाठी लागू होतो. पण C चार्ट हा खास करून असे काही आयटम असतात की दॅट आयटम इट सेल्फ कॉन्स्टिट्यूट व्हॉट इज कॉल्ड सॅम्पल. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा एअरक्राफ्ट आहे, जसं की राफाईल विमान आपल्याकडं खरेदी केलेली आहेत देशाने संरक्षण. सर एक एअरक्राफ्ट
म्हणजे आपल्यासाठी एक सॅम्पल. आता त्याच्यामध्ये डिफेक्ट किती आहेत ते बघायचं झालं, किंवा एखादी कार मॅन्युफॅक्चर केलेली आहे, सपोज मर्सिडीज बेन्झ ह्या मेकची कार आहे, आणि त्याच्यामध्ये आपण काय मोजतो आहे, आता मर्सिडीज बेन्झ ह्याची क्वालिटी आपल्याला तपासायची असेल तर एका कारमध्ये अशा कित्येक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ एखाद्या कारमध्ये स्टिअरिंगचा प्रॉब्लेम असू शकतो, एखाद्या कारमध्ये कलरला काही ठिकाणी स्क्रॅचेस असतील, एखाद्या कारमध्ये सपोज सम प्रॉब्लेम इन द व्हील्स, त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत. म्हणजे असे खूप सारे प्रॉब्लेम असू शकतात. मग इथं आपल्याला त्याचा लॉट करता येत नाही. म्हणजे ही कार डिफेक्टिव्ह आणि ती कार नॉन डिफेक्टिव्ह असं करता येणार नाही, बिकॉज दॅट कॅन बी रिपेअर्ड अँड दॅट प्रॉडक्ट कॅन बी यूज्ड फर्दर. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कारच्या कुठंतरी बॉडीला स्क्रॅच आले, तर डेंट आला आहे, आणि म्हणून आपण ती कार स्क्रॅपमध्ये टाकून देऊ शकत नाही. सो तुमच्या लक्षात घ्या, जे आयटम्स लॉटवरती मॅन्युफॅक्चर केले जातात, म्हणजे फॉर एक्झाम्पल बेदिंग सोप आहे, आंघोळीचं साबण, सपोज लक्स किंवा सिंथॉल. आता या साबणाच्या जे वड्या तयार होतात त्याचं इन्स्पेक्शन करत असताना आपण प्रत्येक असं नाही आहे की तिथं आता उदाहरणार्थ एक 100 साबणांचा एक लॉट बॉक्स पॅकिंग, आता याच्यामध्ये किती चांगले किती खराब आहेत ह्याचं इन्स्पेक्शन करणार आपण. म्हणजे 100 साबणांच्या लॉटमध्ये 5 खराब आढळले, इट कॅन बी, हा जो आयटम आहे तो आयटम लॉटवरती मॅन्युफॅक्चर करून लॉटवरून त्याचं इन्स्पेक्शन आपल्याला करता येतं. म्हणजे ह्यूज असेंब्ली असतात, त्याच्यामध्ये आपल्याला तो प्रत्येक युनिट आपल्याला तपासून पाहावा लागतो, आणि त्यातले नंबर ऑफ डिफेक्ट्स. उदाहरणार्थ एखादा कम्प्युटर मला खरेदी करायचा, तर कम्प्युटरमध्ये देअर कॅन बी मेनी डिफेक्ट्स, बट दॅट डज नॉट नेसेसरली अफेक्ट द फंक्शनिंग ऑफ कम्प्युटर. मग ते रिपेअर करून आपण इट कॅन बी यूज्ड. तर इथं नंबर ऑफ डिफेक्ट्स चार्ट आणि नंबर ऑफ डिफेक्टिव्ह चार्ट याच्यामधला फरक तुमच्या लक्षात येईल. तर या ठिकाणी आपण काय केलं की सी चार्ट याच्यासाठी थेरॉटिकल बेसिस प्रोव्हाइड करत असते, पॉइसॉन डिस्ट्रीब्युशन, आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचे कंट्रोल लिमिट्स फाइंड आउट करता येतात. So here the statistics which is used to find out the control limits, it is average number of defects, that is C bar. आणि मग त्याच्यावरून आपल्याला त्याच्या कंट्रोल लिमिट्स फाइंड आउट करता येतात. these control limits are C bar plus minus 3 times under root C bar. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे कंट्रोल लिमिट्स फाइंड आउट करता येऊ शकतात. तर याचं जे एक न्यूमेरिकल एक्झाम्पल आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. आज इथंच थांबूया. यू जस्ट गो थ्रू इट अगेन अँड अगेन आणि जस्ट सी हाऊ द लिमिट्स आर डिराइव्ड. ओके, थँक यू, हॅव अ नाईस डे.